तर्फे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ताना होता घरी एकटा आईच्या मग डोळा पाणी. अगं मुतपाखानातल्या आचार्यान सांगवा धाडल्या समजा गवळणींसाठी. काय? आज दुपारच्या रतिबाचं समृदूत महाराजांच्या मुतपाखान्यात घालायचं हाय. का? आगास को जगरी नाही बाई, मोठा उत्सव आहे राज्याला गडा. आणि स्वतः सोयराराणी साहेब समधी अवस्था बघणार आहेत म्हणा. म्हणजे माझ्या श्रीमंतीचं दूध थेट महाराजांकडे जाणार. चल. घर आहे माझं. इथून अगं इथून 4 कदम जरी पुढे गेलीस ना तर खाली नव थेट वर जाशीला. तरी किती खोल आहे ठाव आहे नव. मला फक्त एवढं ठाव आहे का घरी माझं बाळ ऐकलं आहे, मुकेलं आहे. आता जातीस ग का बोलव केले दारासनी. जीवाचार शिवाचाले करा जाई झोपी घरट्यात पाखरा काळजाच्या खासरीचा थेट ओठावरी आई तुझी गाठी अंगाई ते अंगाई. राजा काय र जी जी अरे काय जी करतोय ती हिरा हिरा गवळ निश्चयाचा
मुजरा कर की. अगं मुजरा कर की. आई, नाव काय तुझं? हिरे महाराज नाव विचारते. हिरा हिरकणी रायगडवाडीचे माझं धनी जीवाजीराव बैजी नायकांच्या. ठाऊक आहे आम्हाला. पण सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद होतात आणि खाली उतरून जायला मनाई असते. हा नियम तुला ठाऊक आहे. आणि तरीही तू काल रात्री पश्चिम कडा उतरून गेलीस. याचा अर्थ तू नियम मोडलास. जातो हे तुला ठाऊक आहे. तुझ्या निर्धाराचं आणि शौर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण आम्हाला तुझा पराक्रम आमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. दाखव आम्हाला. काळजी हेच की हा कडा तू कसा उतरून गेलीस ते. नाही मला नाही जमायचं महाराज. गेली ती एका बाळाची आई होती. बाळ खाली एकलं होतं, भुकेलं होतं म्हणून मी जीवावर उदार होऊन कडा उतरत गेली. काय नाव आहे बाळाचं? जी फारसं नाही झालं अजून. धनी मोहिमेवर गेल्या ती आले की. तुमच्यासारख्या झुंजार मातेच्या पोटी जन्म झालाय त्याचा. त्याला साजेचं एकच नाव, झुंजारराव. अगं बया